नाशिक महानगरपालिका प्रशासनाला नाशिककर आणि पर्यावरणप्रेमींकडनं एक विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर तपोवनातली झाडं त्या संदर्भातला जो काही निर्णय असेल तो लेखी द्यावा आणि तुम्हाला नाशिककरांना आता किती तुम्ही वेटीस धरणार आहात। गेल्या 19 दिवसांपासून हा विषय या महाराष्ट्रामध्ये चालू आहे। आता कालच नाशिकच्या सन्माननीय खासदारांनी देखील हा विषय संसदेत मांडलेला आहे। केंद्रीय सरकारला देखील त्यांनी विनंती केली की तुम्ही नाशिकच्या तपोवनमध्ये वृक्षतोडी संदर्भात इंटरफेअर करून लवकरात लवकर हा विषय थांबवावा। आता एवढं सगळं होऊन देखील जर आपण नाशिक महानगरपालिका प्रशासन बोलत नसेल तर हे काही योग्य नाही। नाशिक महानगरपालिका प्रशासन हे खऱ्या अर्थाने नाशिकच्या जनतेसाठी काम करत आहे, हे त्यांनी लक्षात घ्यावं। संविधानामध्ये जे सांगितलेलं आहे त्याचं त्यांनी अंमलबजावणी करावी। तुम्हाला जे काही करायचं असेल ते तुम्ही संविधानिक पद्धतीने 1975चा वृक्ष कायदा आहे त्यानुसार किंवा 2013चं वायकर जजमेंट आहे त्यानुसार त्यांनी जे काही नियमावली दिलेले आहे त्या सगळ्या फॉलो करून तुम्हाला जे काही करायचं ते तुम्ही करू शकता। परंतु आता सध्या जो 19 दिवसापासून जे या ठिकाणी जो विषय चालू आहे यामुळे सगळे नाशिककर आज त्यांचे सगळे कामं डिस्टर्ब होऊन ते सगळ्या तपोवनासाठी फक्त एकवटत आहेत। तर नाशिक महानगरपालिका प्रशासनाने आता याची दखल घेतली पाहिजे आणि स्ट्रेट फॉरवर्डली त्यांनी तपोवनामध्ये सगळ्यांसमोर चर्चेला यायला पाहिजे अशी आमची भावना आहे। आम्ही वाट पाहतोय। आज आम्ही सर्वजण या ठिकाणी आहोत आणि आज आम्ही इथे राहणार देखील आहोत तपोवनामध्ये आणि या मुक्कामाचा फक्त एकच संदेश आम्हाला द्यायचा आहे की आता किती दिवस आम्ही वेटीस तुम्ही आम्हाला नाशिककरांना नाशिक महानगरपालिका धरणार आहे। आता नाशिककरांच्या भावना जर देशात आणि विदेशात जर पोचलेल्या असतील तर आता नाशिक महानगरपालिका एवढी जवळ असून देखील तिला का समजत नाही आहे हा देखील प्रश्न आम्ही उपस्थित करतोय। तर आम्ही लवकरात लवकर तुम्ही या ठिकाणी आम्हाला भेटीला याल आणि सर्व पर्यावरणप्रेमी नाशिककरांसमोर तुमचे जे काही पारदर्शकता आहे ती मांडल अशी अपेक्षा